रंजनास रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवूया बनारसी टमाटर चाट। बनारस काशी येथील प्रसिद्ध चाट शुद्ध तुपात बनवतात। खट्टी मिठी व स्वादिष्ट असते। एक वेळ जरूर बनवा, तुम्हाला नक्की आवडेल। यासाठी लागणारे साहित्य बघूया। आपण 6 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतले, बटाटे घेतले मीडियम आकाराचे 3, काजूचे 10 तुकडे घेतले, तूप 2 मोठे चमचे घेतले, 1 चमचा जिरं, आल्याचे 1 तुकडं, हिरवी मिरची, हळद, तिखट आवडीप्रमाणे, गरम मसाला घेतलेला आहे, धना जिरा शोप पावडर भाजून जाडसर वाटून घेतलेली आहे, चाट मसाला घेतलेला आहे, सेंधा मीठ घेतलेलं आहे बारीक, पुदिना अर्धा वाटी घेतली, कोथिंबीर 1 वाटी घेतली, 4-5 चिंचेचे तुकडे घेतलेले आहे, साखर घेतली आणि बारीक शेव घेतलेले। बटाटे आपण उकडून घेऊ, टोमॅटो आपण काटून घेऊ। गॅस आपला आपण ऑन केलेला आहे, त्याच्यावरती कढई ठेवून घेतली। आता कढई तापलेली आहे, आता त्याच्यात आपण तूप टाकून घेऊ। बनारसी चाट हा शुद्ध तुपामध्ये बनवला जातो। आता तूप आपलं वितळलेलं आहे। तूप आपलं गरम झालेलं आहे, त्यात आपण जिरं टाकू। हलवून घेऊ। काजूचे तुकडे टाकू, हलवून घेऊ। आता वास खूप मस्त येतोय, त्याच्यात आपण आल्याचे कट केलेले बारीक तुकडे टाकूया आणि परत मिक्स करून घेऊ छान। काजूचा कलर गुलाबी रंगावर तळून झालेला आहे चांगला तुपामध्ये। आता त्यात आपण थोडी हळद टाकू, तिखट टाकू, गरम मसाला टाकू, बडीशेप धना पावडर टाकू, चाट मसाला टाकू आणि हलवू। थोडं पाणी टाकू, परत मिक्स करू। आहा, भाजीचा तर खूपच मस्त वास येत आहे। यात मिरचीचे 2 मिरच्यांचे तुकडे आपण बारीक करून टाकून घेतले। मसाला छान झालेला आहे। आता बारीक कट केलेले टोमॅटो टाकू।
सेंधा मीठ टाकू आणि मिक्स करू. टोमॅटो आपले तुपावरती शिजत आलेले आहे. त्याच्यात हे चिंचेचं पाणी टाकू. मिक्स करू. झाकण ठेवू. तुपामध्ये आता टोमॅटो आपला खूप छान शिजलेला आहे आणि त्याचा वासही खूप छान येत आहे. आता त्यात उकडलेला बटाटा आपण टाकूया. आणि मिक्स करून घेऊ. बटाटा आणि टोमॅटो छान शिजलेले आहे. भाजी आपली होत आली. आता त्यामध्ये आपण थोडा पुदिना टाकू आणि थोडी कोथिंबीर टाकून घेऊ. आणि थोडं मिक्स करून घेऊ. सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. यासाठी लागणारं चिंचेचं पाणी आपण बनवून घेऊया. त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. हे पाणी आंबट गोड बनवून घेऊ आपण. त्याच्यामध्ये साखर, चिंच, चाट मसाला सगळं आपण टाकून घेऊ. आणि मिक्स करू छान. आंबट गोड तिखट असा छान आपला सिरप तयार झालेला आहे. तो आपण एका वाटीत काढून घेऊ आणि गॅस बंद करू.